स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे आणि शेके प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशन मध्ये। आणि अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंग लाईन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील आपण मॉडेल इमेज अशा प्रकारे घेतलेला आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी तुम्हाला दाखवतोय। इथे तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे साईज वाढवल्यानंतर अशा प्रकारे इमेज आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे। काय साईज आहे ती आपली कमी जास्त करून इथं सेट करून इमेज घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता साईज इमेज कमी जास्त केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजे 16 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन यातल्या सगळ्यात पहिला बीट म्हणजे 4.23 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरवर क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्याकडे क्लिक करायचं आहे। त्यानंतर यासमोरील प्रत्येक बीटमार्कला इथं आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळे भाग करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की त्या प्रत्येक भागाला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथं बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। आणि तो बघू शकता इफेक्ट दिलेला आहे। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पर्यंत 4.23 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आणि इथं पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 12.8ला एकदा पेस्ट करायचे आहे। म्हणजे बघू शकता की 2 इमेज लेअर एक मध्ये फक्त सोडायचे आणि दोन्ही इमेज लेअरला अशा प्रकारे ती इफेक्ट पेस्ट करायचे आहे। त्यानंतर इथून बॅक निघून शेके प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून थर्ड इफेक्ट आहे तो सिंपली कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला मेन प्रोजेक्टला जो मधील इमेज राहिलेला आहे तो आपला 18 सेकंदाचा जो इमेज आहे तो तिथं आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। म्हणजे स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला इमेजला इफेक्ट लावून झालेला आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या इमोजी PNG अशा प्रकारे दिलेल्या आहेत त्या सिंपली थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत। आता सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला पहिल्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि तो इमेज लेअर अशा प्रकारे खाली सेट करून घ्यायचा। बघू शकता इमेज लेअर बरोबर। त्यानंतर काय करायचं की आपला फर्स्ट इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून सिंपली मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की प्लस 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक निघून 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे परत एकदा मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ते आपल्याला आपल्या जो हे आहे स्टेटस आहे त्या स्टेटसनुसार आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता अशा प्रकारे मी ठेवून घेतोय। ठेवून घेतल्यानंतर बघू शकता की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक आणि इमोजी PNG याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर पहिलं ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 4.23 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सिंपली जो साथीदार तुम्हाला अशा प्रकारे PNG दिलेला आहे तो सिंपली ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो वरती सेट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय। आता सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आरक्षण एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HTML मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।